शिवसेना के युवा नेता साहिल चौगुले के नेतृत्व में लगातार 17 वर्षों की परंपरा को आगे बढ़ाते हुए इस वर्ष भी देवीदास चौगुले प्रतिष्ठान द्वारा क्रिकेट प्रतियोगिता का भव्य आयोजन किया गया। 2 दिवसीय स्पर्धा में केवल नवी मुंबई नहीं बल्कि ठाणे, पनवेल और मुंबई की कुल 32 टीमों ने हिस्सा लिया। इस टूर्नामेंट की सबसे खास बात यह रही कि पुरुष टीमों के साथ महिला क्रिकेट टीमों ने भी मैदान में धमाकेदार उपस्थिति दर्ज की। लाखों रुपए के इनाम, आकर्षक ट्रॉफियां और बेहतरीन बख्शीश ने इस टूर्नामेंट को और भी खास बना दिया। दूसरे दिन प्रतियोगिता को देखने और खिलाड़ियों का उत्साह बढ़ाने के लिए कई मान्यवर भी उपस्थित रहे, जिनमें जिला प्रमुख द्वारकानाथ भोयर, मनोज हल्दणकर, सह संपर्क प्रमुख एडवोकेट रविंद्र पाटिल, सुजीत न्याय निरगुड़े, गगनदीप कोहली, सिद्धेश अभंगे और तमाम क्रिकेट प्रेमी। मैदान पर एक के बाद एक मुकाबलों में सभी टीमों ने शानदार संघर्ष दिखाया, लेकिन रोमांचक मुकाबले में श्री 11 दीवा डोंबिवली टीम ने खिताब अपने नाम किया। वहीं दीघा की स्वराज्य प्रतिष्ठान उपविजेता रही। मान्यवरों के हाथों विजेता और उपविजेता टीमों को नकद इनाम और आकर्षक ट्रॉफियां प्रदान कर सम्मानित किया गया। इसी के साथ ही महिला क्रिकेट टीम की विजेता को भी स्कूटी और अन्य उपहारों से सम्मानित किया गया। साहिल चौगुले द्वारा आयोजित यह क्रिकेट प्रतियोगिता हर साल नई ऊंचाइयों पर पहुंच रही है और युवा प्रतिभाओं को मंच देने का सराहनीय कार्य कर रही है। फार आम्हाला असं काय सांगू, एवढं खुश वाटतं आम्ही का चला पप्पाचं नाव आता कुठे राहत चालवतोय आणि या कमी वयात एवढा मोठा हे सर्व सांभाळणं छोटी विषय नाहीये। आणि हा जे प्रोग्राम हा करतोय, लोकांना जे एकत्र करतोय, या बाबतीत तर ते पप्पा करायचे तर हा पण करतोय आणि आमची सर्वांची हीच इच्छा आहे की यांनी पुढे वाढावा आणि कुठेही कमी पडावा नाही। जिथे कमी असेल तिथे आम्ही असेल, हीच आमची इच्छा आहे। साहिल लय पुढे जाणार, सगळं एकत्र घेऊन चालणार आणि प्रोग्राम छान घेतलाय तो। त्याच्या पुढे काय बोलू, जे पप्पाचे जे विचार होते हा पुढे चालवतोय आणि चालवत राहणार। काही लोकांना काय असेल तर साहिल भाई मदत करणार लोकांना। थँक्यू व्हेरी मच। पहिल्यांदा तर थँक्यू देवा प्रतिष्ठानला की त्यांनी दरवर्षी काही ना काही ते युनिक करत असतात महिलांसाठी। मुलांसाठी तर खूप सारे टुर्नामेंट मध्ये आम्ही बघतो पण की काहीतरी युनिक असतं। यावर्षी आम्हाला खरं तर माहित पण नव्हतं की असं काहीतरी असणार आहे। जेव्हा आम्ही आलो ग्राउंडवर तर जेव्हा अनाउन्समेंट झाली तर एक प्राऊड फील झालं की महिलांसाठी हे पण सुद्धा चालू होते। तर खरं तर पहिल्यांदा थँक्यू बोलेन देवा प्रतिष्ठानला, त्यांच्या टीमला, त्यांचं जे काही ऑर्गनाइज करतात ते लोक। खरंच आम्ही पूर्ण वर्षभर ह्याचीच वाट बघत असतो, कारण की इथला क्राऊड म्हणजे प्रेक्षक असतात ना, खरंच त्यांच्यामुळे अजून एक बोलतो ना, एक अजून स्फूर्ती मिळते की येस काहीतरी करायचं आपल्या टीमसाठी। प्रत्येक क्षणाला ते चेअर करतात तर खरंच खूप। आणि माझी युवा टीम, खरंच मी लकी आहे कि मी अशा टीम बरोबर खेळते। वहीं लगातार 17 वर्षों से मिल रहे भव्य प्रतिसाद पर आयोजक साहिल चौगुले ने समाधान व्यक्त किया। गेले 17 वर्ष देवदास चौगुले प्रतिष्ठान हे सामना आम्ही आयोजित करतो, कुठले एंट्री फी न स्वीकारता। इथं टोटल 32 टीमांचे संघ इथं काल अर्धे आणि आज अर्धे। आज आमची फायनल टीम असेल। कुठले एंट्री फी न स्वीकारता मॅन ऑफ द मॅचला आम्ही बाईक ठेवली, विमेन ऑफ द मॅचला आम्ही स्कूटी ठेवली आहे। आणि थोड्याच वेळात आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं इथं आगमन होणार आहे। आमचे लाडके खासदार नरेशजी मस्के साहेब हे सुद्धा इथं येणार आहेत या मॅचची दखल घ्यायला। तर खूप असा चांगला वातावरण झाले। माझ्या वडिलांचे प्रिय मित्र हरीशजी मांडवेकर, सुजितजी नायरगुडे, अतुलजी देशमुख, संजूजी वाडे, रवींद्र पाटील, गगनदीप कोहली, मनोज हल्दणकर, आमचे जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोयर, बंडू केनी, या सर्वांनी या मॅचला उपस्थिती दर्शवून त्यांचं प्रेम माझ्यावर दाखवलं आणि वेळोवेळी ते दाखवत असतात। हीच आमच्या संकल्पना एवढीच आहे की सगळ्या युवकांना आम्हाला एक करायचं आहे। जिथे युवकांना कमीत ते देवदास चौगुले प्रतिष्ठान तिथं आम्ही। महिलांनी तर विश्वसंघ यावर्षी जिंकलाय, पण आम्ही गेले 7 ते 8 वर्ष महिलांना इथं संधी देतो। म्हणजे इथं लोकलचे पण येतात आणि मुंबईवरून पण येतात। आम्ही गेले बरेच वर्ष महिलांना संधी देत आलो। आज की लडकियां मर्दों से कम नहीं। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।